हॅलो मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. बघा, आपण जे आता इयत्ता 7वी जो स्कॉलरशिपचं नवनीतचं पुस्तक आहे त्याचं आपण विश्लेषण करणार आहोत. ठीक आहे. जो गणितचा पार्ट आहे स्वाध्याय 1 क्रमांक 1.1 हे आपण म्हणजे या व्हिडिओमध्ये एकूण 10 प्रश्न घेणार आहोत. ठीक आहे. तर संपूर्ण 15 प्रश्न आहे. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण 10 प्रश्न बघणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हा पूर्ण कंप्लीट करणार आहोत 1.1. ठीक आहे. चला तर स्टार्ट करूया. 1.1 स्वाध्याय क्रमांक. ठीक आहे. तर बघा, पहिला प्रश्न दिलेला आहे की क्रमश 21 पासून 90 पर्यंत सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. मग अशा प्रश्नाला तर काय करायचं बघा, पहिले सिंपल आहे. काय करायचं, जे 90 आहे, ठीक आहे, हा 90 घ्यायचे. 90मधून काय करायचं, 21 वजा करायचं. ओके. आता 90मधून 21 गेले तर राहतो किती, बघा इथे 69 राहतो. बरोबर आहे. आता करायचं काय की 69मध्ये एक ॲड करायचं, किती झाले, 70 झाले. बरोबर आहे. समजून घ्या व्यवस्थित. ठीक आहे. तर आपण काय केलं, हे जो एक आहे ते आपण मनाने घेतलेल्या ठिकाणी ॲड केलेला आहे. ओके. तर बघा, आता आपण सॉल्व करूया. जे आपण संख्या घेतली होती काय की 90 वजा 21. आता आपण वजा घेतली होती. बरोबर. आता काय करू, आपण याला काय करायचं की 90 लिहायचं, अधिक करायचं आणि 21 जशाला तसं. बरोबर आहे. आणि याला ब्रॅकेटमध्ये करा आणि गुणिले काय करा, जो उत्तर आले 70 इथं लिहून घ्यायचं आहे आणि छेदामध्ये काय करायचं आहे, 2 याला भागायचं आहे. ओके. तर आपण भागूया. बघा, बेक बे बेत्रिक 6 होते, उरला 1, इथे झाले 10, बेपंच 10. आता राहिलं काय, 90 अधिक 21 किती होतात टोटल, बघा किती होतात. आपण बघा 90 आणि 21 जर केलं तर काय होतो, 111 आहे. दोघांचं बेरीज केले तर, आणि हे गुणिले जशाला तसं, आणि हे 35 इथे जशाला तसं. ओके. तर बघा, आता 111 गुणिले 35 करायचं. 111 गुणिले 35 जर केलं तर काय येतो, 3885. तुम्ही गुणाकार करून बघायचं आहे. ठीक आहे. आपलं उत्तर आलेलं आहे 3885. म्हणजेच काय, 21 पासून 90पर्यंत सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती येणार, 3885. या ठिकाणी बघा कुठे दिसतोय, ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असेल या ठिकाणी. कळलं. तर बघा, नेक्स्ट प्रश्न बघूया, दुसरा. बघा, जो दुसरा प्रश्न आहे, दुसऱ्या प्रश्नामध्ये काय विचारलेला आहे, 1 ते 100 संख्यामध्ये जोडमूळ संख्यांची जोड्या किती आहेत. आता हे तुम्हाला माहीत पाहिजे की जोडमूळ संख्या म्हणजे काय, जे दोन संख्याचा फरक असतो पण ती मूळ असली पाहिजे. दोन संख्याचा फरक पण ती मूळ असली पाहिजे, त्या संख्याला आपण जोडमूळ संख्या असे म्हणतो. ठीक आहे. तर बघा, हे तुम्हाला माहिती असलं तर, नाही नसलं तरी काय नाही, टेन्शन नका घेऊ. ठीक आहे. तर मी सांगतो जोडमूळ संख्या म्हणजे काय. बरोबर. आता 1 ते 100मध्ये आपण जोडमूळ संख्या समजण्यासाठी लिहूया. तर काय करायचं, पहिले आपण जोडी घ्यायची, दोन अशी संख्या घ्यायची ती मूळ असली पाहिजे आणि त्याचा फरक 2चा असलं पाहिजे, त्याला आपण जोडमूळ संख्या म्हणतो. 1 ते 100मध्ये जोडमूळ संख्या अशी किती आहे बघा. बघा कोणकोणते आहेत ते बघूया. 3 आहे, 5 आहे, ही पहिली संख्या झाली. बरोबर आहे. ग्रुप आहे दोघांचं. नंतर कोणती झाली, मूळ संख्या असली पाहिजे. 5 आणि 7 ही पण काय असणार, जोडमूळ संख्या असणार. पाठच ठेवायचं, म्हणजे लक्षात ठेवायचं. आणि नंतर काय असणार, 11 आणि 13. बरोबर, ही पण काय जोडमूळ संख्या आहे. 17 आणि 19 ही पण काय जोडमूळ संख्या आहे. ठीक आहे. नंतर कोणती आहे, आता बघूया समोर, 29 आणि 31 ही पण काय आहे, तुमची जोडमूळ संख्या आहे. कॉमा आहे. ठीक आहे. आता नंतर काय असणार, 41 ते 43 हे पण ही जोडमूळ संख्या झाली. यांचा दोन्हीचा फरक 2चा आहे, दोन्ही जोडीचा. नंतर 59 ते 61 ही पण काय झाली, तुमची जोडमूळ संख्या झाली. नंतर काय 71 ते 73. ठीक आहे. अशा हे मूळ संख्या आहेत, पण हे कसे आहेत, जोडमूळ संख्या आहेत, ज्याचा फरक प्रत्येकाचा 2 आहे. मग अशा जोड्या किती आहेत, आपण बघा, हे 1 ते 100पर्यंत म्हणजे संख्या बघा, हे 1, हे 2, हे 3, 4, 5, 6, 7, 8. म्हणजे 1 ते 100मध्ये टोटल किती जोड्या मूळ संख्या आहेत, 8 आहेत. कळालं. हे लिहायची गरज नव्हती, पण तुम्हाला समजण्यासाठी मी इथं सांगितलेलं आहे या ठिकाणी. ओके. तर बघा, यांचं उत्तर काय असणार, ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असेल. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया. आता या ठिकाणी तिसरा प्रश्न आहे. बघा, x ही 17ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. बघा, x ही 17ने भाग जाणारी विषम संख्या आहे. तर 17ने निशेष भाग जाणारी x ची पुढील दुसरी विषम संख्या कोणती, हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर बघा काय करायचं आहे की बघा, x अधिक, बघा आता आपल्याला समसंख्या विचारली ना, काय करायचं, x ही समसंख्या मानायचं. आता बघा, x अधिक 17 ही त्यांची काय असणार, पहिली
समसंख्या असणार. ठीक आहे. आता आपण जर दुसरी काढली एकच्या दुप्पटीमध्ये, एकच्या दुप्पटमध्येच काढायचं. आता बघा एकचा आता 17चा टेबलच म्हणायचं 17. आता 17 दोन्ही का होते 34 होते. पण 34 जी आहे ही समसंख्याने काय आहे विषम संख्या आहे. बरोबर आहे. आता ही पहिली आहे आपण याला गृहीत पकडू शकत नाही कारण ही विषम संख्या आहे. याच्या समोरची संख्या 17चं टेबल म्हणायचं आहे 17. 17 1 17, 17 2 14, 17 1 17, 17 2 34 आणि 17 3 काय होते 51. म्हणजे जे तिसरी संख्या आहे ही कोणती असणार मित्रांनो समसंख्या असणार. म्हणजे आपल्याला दुसरी विचारलेली आहे समसंख्या. बरोबर आहे. ही पहिली समसंख्या आहे. आता विषम संख्या असल्यामुळे आपण त्याला पकडू शकत नाही. मग ही समसंख्या दुसरी असणार. म्हणजे याचं उत्तर काय असणार 51. x अधिक 51 जो ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असेल या ठिकाणी. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया. या ठिकाणी प्रश्न 4 आहे बघा. पुढीलपैकी कोणत्या जोडमूळ संख्यांची जोडीची बेरीज 1 ते किती सांगितले 1 ते 25 मधील मूळ संख्यांच्या बेरजेपेक्षा 44ने जास्त आहे. असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आता जोडमूळ संख्या याच्यामध्ये या पर्यायामध्ये आपल्याला अशी जोडी बघायची आहे की त्याचं उत्तर काय असलं पाहिजे जे आपण काढतो ते त्याचं उत्तर असलं पाहिजे. आता कसं काढायचं बघा 1 ते 25 पर्यंत मूळ संख्यांची बेरीज पहिले काढू. आता हे तुला बघा हे सांगायचं तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय. असं जर आपण म्हणलं की 1 ते 25 पर्यंत मूळ संख्यांची बेरीज किती आहे 100 येतो. ते कसं येतो बघा आपण बघूया. तर काय करायचं मूळ संख्या कोणकोणती असतात 2 3 5 बरोबर आहे 7 11 13 17 19 आणि 23 हे सगळे काय आहेत 1 ते 25 मध्ये मूळ संख्या आहेत. या सगळ्यांची जर बेरीज केली तर उत्तर काय येतो 100 येतो. तुम्हाला म्हणलं होतं की सगळ्यांची बेरीज जर केली 1 ते 25 मध्ये लक्षात ठेवा 1 ते 25 मध्ये मूळ संख्या किती असतात मूळ संख्यांची बेरीज किती असते 100 असते या ठिकाणी असं लक्षात ठेवायचं. आता काय सांगितलंय की याच्यामध्ये किती बेरीज कितीने जास्त आहे 44ने. मग हे 100 आहे 100 मध्ये काय करायचं 44 बेरीज करायची. मग टोटल किती होतात 144. मग हे मूळ संख्या आणि बेरजेपेक्षा किती 44 जास्त आहे. दोघांची बेरीज केली 144 आलं. पण आपल्याला विचारलं काय की याच्यामध्ये जोडमूळ संख्यांची बेरीज या जोडमूळ संख्यांची बेरीज किती आली पाहिजे 144 असली पाहिजे. मग या पर्यायामध्ये जर आपण केलं तर याच्यामध्ये बघा 71 आणि 73 जर घेतलं या दोघात जर बेरीज केली तर 144 येतो. म्हणजे आपलं उत्तर काय असणार मित्रांनो ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असेल या ठिकाणी. कळालं. नेक्स्ट प्रश्न बघूया. या ठिकाणी बघा 5वा प्रश्न आहे. 11 पासून 100 पर्यंत जेवढ्या मूळ संख्या आहेत त्यातील किती मूळ संख्यांची अंकाची अदलाबदल केल्यास मूळ संख्याच मिळते. मग तुम्हाला काय करायचं आहे मूळ संख्या तुम्हाला माहिती पाहिजे. मग मूळ संख्या बघा कोणकोणत्या आहेत 11 ते 100 मध्ये तिथे बघा पहिले घ्यायचं आहे 11 आहे ही मूळ संख्या आहे. नंतर 13 आहे ही पण मूळ संख्या आहे. 17 31 अजून कोणती असणार आहे 37 असणार आहे. ठीक आहे. नंतर कोणती असणार 37 नंतर डायरेक्ट 71 असणार आहे. मधात मूळ संख्या नाही आहे. बरोबर आहे. आता नंतर 71 नंतर 73 संख्या ही पण का असणार आहे मूळ संख्याच असणार आहे. नंतर 79 ही पण मूळ संख्या असणार आहे आणि 97. म्हणजे या संख्या जर अदलाबदल केली तर आपल्याला काय संख्या मिळते मूळ संख्या मिळते. मग हे संख्या एकूण किती मोजायची 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे या संख्येचा अदलाबदल केली की मूळ संख्याच मिळते. मग हे एकूण मूळ संख्या किती आहेत 9 आहेत. लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी. ठीक आहे. अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न आहे. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असेल. नेक्स्ट प्रश्न बघूया. 6वा प्रश्न आहे. 6व्या प्रश्नामध्ये बघा काय दिलेलं आपल्याला की 3 क्रमावर विषम संख्यांची बेरीज y आहे. ठीक आहे. तर त्यातील सर्वात मोठी विषम संख्याची पुढील समसंख्या लिहायचं आहे काढायचं आहे या ठिकाणी. मग कसं करायचं बघा अशा प्रश्नाला जर तुम्हाला नाही समजलं ऑप्शन थ्रू जायचं. पहिले काय करायचं सर्वात विषम संख्या मोठी सर्वात मोठी विषम संख्या काढायची या ठिकाणी. ऑप्शन नंबर आपण काय करूया डायरेक्ट आपण डी घेऊया. ठीक आहे. तर आपण तुम्ही नाही का त्याचे असं मी जसं घेतलं ऑप्शन थ्रू तसं तुम्ही घेऊन बघायचं. ठीक आहे. आता हे वाय बघा हे छेद आहे. ठीक आहे. छेद 3 अधिक 3. ठीक आहे. कुठून घेतले ऑप्शन थ्रू घेतले. मग याला सॉल्व कसं करायचं बघा. तर बघा याला सॉल्व करताना काय होणार वायला बघा इथं आपण काय करू सॉल्व करू याला. ठीक आहे. वायला इथंच ठेवा
ठीक आहे. वायला काय करायचं, इथंच ठेवायचं आहे आणि बरोबर चिन्ह द्या. आता या दोघाचं बघा भागाकारमध्ये, इकडं काय होणार गुणाकारमध्ये, म्हणजे काय होणार 3 किंवा हे बघा आता इथं वाय जर वाय ठेवलं तर इथं काय राहतो, फक्त इथं वायला बाहेर काढलं तर इथं काय होत नाही, इथं प्लस चिन्हामुळे काय आपल्याला काय करू शकणार नाही. जो वाय आहे वायला आपण डायरेक्ट बाहेर काढलं आणि तर हे 3 जशाला तसं ठेवलं आणि हे जो अधिक आहे इथं लिहिलं आणि हे 3 जशाला तसं इथलचे. ठीक आहे. याला दोघांची बेरीज केली तर काय आलं सॉरी काहीतरी आपलं मिस्टेक झालं, थांबा बघूया. बघा या ठिकाणी आपलं थोडं मिस्टेक काय झालं तर बघा जो वाय आहे वायला पहिले सॉल्व करू, वायला बाहेर काढूया. इथं मी खाली लिहितो समजणार. ठीक आहे. इथे वाय बरोबर. ठीक आहे. आता इथं बघा इथं भागाकार, तिकडं गेल्यावर काय होते गुणाकारमध्ये हा 3 येणार. बघा गुणिले प्लस लिहिलं नाही लिहिलं तर काय फरक नाही पडणार. 3 गुणिले 3 होणार 9 होणार. ठीक आहे. ही झाली सर्वात मोठी विषम संख्या झाली त्यामधली 3 अंकीमधली. आपल्याला काय विचारलं, त्याच्या पुढील समसंख्या. ठीक आहे. त्याच्या समोरील म्हणजे याच्या समोरील समसंख्या आपल्याला ओळखायचं आहे. मग कसं काढायचं बघा, हीच आपल्याला नंबर घेऊ, वायची किंमत काय घेऊ आपण 9 घेऊया. ठीक आहे. आणि छेदामध्ये 3 हे अधिक जशाला तसं आपण जसं टर्म घेतलं तसं फक्त बायला आपण चेंज केलं. बघा सॉल्व करा. 3 1 3 3 त्रिक 9, 3 अधिक 3 किती वाले 6 वाले. म्हणजे आपलं उत्तर काय येतोय, जो पर्याय नंबर 4 आहे त्याच्यामध्ये तो बसतोय. म्हणजे समोरची समसंख्या कोणती असणार आहे, 6 असणार आहे. ही विषम संख्या आहे, ही समसंख्या. याच्या समोरची समसंख्या कोणती असणार आहे, 6 असणार आहे. जो ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असेल या ठिकाणी. कळलं. नेक्स्ट प्रश्न बघूया. प्रश्न 7वा बघा दिलेला आहे या ठिकाणी, पुढीलपैकी सहमूळ संख्याची कोणती जोडी नाही. बरोबर आहे. आता तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे काय, सहमूळ संख्या ही माहिती पाहिजे. सहमूळ संख्या म्हणजे काय, की जी 2 किंवा 2पेक्षा जास्त संख्या असेल. ठीक आहे. 2 किंवा 2पेक्षा जास्त संख्या असेल आणि त्यांचं सामायिक एकच असेल तर त्याला आपण काय म्हणतो, सहमूळ संख्या असे म्हणतो. तर बघा इथे ऑप्शनमध्ये 34च्या जागी 24 आहे. ठीक आहे. तर बघा आपल्याला कोणती जोडमूळ संख्या नाही. ठीक आहे. की ज्याचं नाही का 2 संख्याची जोडी आहे त्यांचं सामायिक जर एकच असेल तर ती सहमूळ संख्या असणार. पण आपल्याला जोडमूळ संख्या नाही आहे ते विचारायचं, आपल्याला याच्यामध्ये विचारलेलं आहे. मग बघा ऑप्शन थ्रू जर गेला आपण तर बघा ए जो ऑप्शनमध्ये आहे 32 आणि 24 या संख्येला कोणत्या टेबल म्हणजे कोणत्या संख्येला भाग जातो, 8ने जातो. म्हणजे ही सहमूळ संख्या असणार नाही. जो ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे या ठिकाणी. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया. या ठिकाणी बघा 8वा प्रश्न आहे, पी ही समसंख्या आहे तर त्यापुढील 39वी समसंख्या कोणती, हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. असं जर विचारलं तर सिंपल आहे. तर काय करायचं बघा, जे आहे बघा पीला सोडून द्या. आता 39 आहे आणि समसंख्येमध्ये कितीचा फरक असतो, 2चा असतो. मग काय करायचं की 39 गुणिले 2 करायचं. 39 गुणिले 2 म्हणजेच काय, त्या संख्या दुप्पट करणे. कोणती संख्या असू द्या इथं आणि समसंख्या विचार की डायरेक्ट त्याचं दुप्पट करायचं. काय होतात 39 दोन्ही काय होते 78 होते. म्हणजे पी ही समसंख्या 39वी समोरची संख्या कोणती असणार, 78 असणार. म्हणजे ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असेल. या ठिकाणी जो 9वा प्रश्न आहे, 3 क्रमावर विषम संख्यांची बेरीज 153 आहे तर त्यापैकी मधली संख्या आपल्याला काढायची आहे. असा प्रश्नाला ते एकदम सोपा आहे. काय नाही करायचं बघा, या ठिकाणी बघा मधली संख्या आपल्याला काढायची आहे. मग काय करायचं, तिन्ही संख्यांची बेरीज किती 153 आहे. पहिले काय करायचं, हा 153 लिहून घ्यायचं आणि 3 क्रमावर विषम संख्या म्हणून भागिले 3 लिहायचं, 3 दिले म्हणून. ठीक आहे. त्याला सॉल्व करायचं आहे बघा. 3ने भाग द्या. 3 1 3, 3 5 15 होते आणि 3 1 हा 3. म्हणजे मधली संख्या कोणती असणार, 51 असणार. ऑप्शन नंबर याचं काय असणार आहे, बी याचं उत्तर असणार आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया. बघा जो 10वा प्रश्न आहे आपला लास्ट प्रश्न आहे या व्हिडिओमधला. ठीक आहे. तर बघा सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या व सर्वात मोठी समसंख्या असलेली मूळ संख्या यांचा गुणाकार किती, हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या किती आहे, 15 हे लक्षात ठेवायचं आहे. आणि गुणाकार विचारलं मग गुणाकार करायचं. आणि सर्वात मोठी समसंख्या पण ती कसली पाहिजे, मूळ संख्या. ठीक आहे. सर्वात मोठी संख्या मूळ संख्या कोणती असणार, 2 आहे. ठीक आहे. गुणाकार 2 करायचं. 15 2 30. मग याचं गुणाकार किती येणार, 30 येणार.
ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार या ठिकाणी. तर बघा या ठिकाणी आपण जो 7वीचा स्कॉलरशिपचं नवनीचं पुस्तक आहे त्यामध्ये स्वाध्याय 1.1 आपण 10 प्रश्न घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये एकूण 15 प्रश्न आहेत. आपण समोरच्या व्हिडिओमध्ये 5 प्रश्न घेऊया. हे तुम्हाला कसं वाटलं व्यवस्थित बघायचं, याचा अभ्यास पण करायचा आहे आणि तुम्ही कुठलच्या ते पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं आहे या ठिकाणी. ठीक आहे, तोपर्यंत व्यवस्थित बघा व्हिडिओ, कसं वाटलं ते पण सांगा. बाय बाय, टेक केअर.